ऐकायला आलं नाही. थोडं शांत राहा. आता 10 ते 15 मिनिटं बाकी आहेत फक्त. शांत बसा. हो जरा जोराने म्हणा ना. आता कसं मी सदाशिव वर्तोडकर माझं नाव हाय. नाव जरी वर्तोडकर असलं तरी मी खालीच मान घालून चालतो. मी लय वैतागलोय बघा. आता तुम्ही म्हणाल का रे बाबा एवढा वैतागलाय, असं काय झालं या? अहो मंडळी तुम्हाला काय सांगू राव, मी 35 वर्षाचा घोडा झालोय तरी अजून माझं लगीन जमेना. लगीन झालं नसल्यामुळं कुणी मला जवळ बी बसू देणार राव. जवळ बसलं की मला म्हणतात अय उठीतून. एवढा अपमान गाढवाचा बी कुणी केला नसेल राव. माझं असं झालंय राव, अवघड जागेचं दुखणं सहन बी होईना आणि सांगता बी आहे. बरं ते जाऊ दे. तुमच्या बघण्यात आहे का एखादी कुणी मुलगी? कसली पण चालेल हो. लय वर्षापासून उपाशी आहे म्या. नाही तसं नाही, मला कुणी हाताना खाऊ घालणारा नाही ना, त्या अर्थी म्हणलो मी. तुम्ही याला अर्थ काढू नका राव. मला लगीन करायचंय पण कुणी पोरगीच दे ना मला. सारी धायरी नर आंबेगाव पालत घातलं, सरा हवेली तालुका पिजून काढला, पण माझ्यासाठी एक पोरगी मिळाला. शेवटी घातलं. एवढंच काय, त्या बाहेरच्या नदीच्या कानात हळूच सांगितलं माझं लगीन जमू दे, तुला तर रोज बेल वाईन. आता बघू काय होतंय ते. खरं सांगायचं म्हणलं तर मुलींची संख्याच कमी होत चालली म्हणा. ज्याला त्याला वंशाचा दिवाच पाहिजे. काय साठायचा का तो वंशाचा दिवा? म्हातारपणी आई बापाला बायकोच ऐकून घराबाहेर काढतात ही पोरं, म्हणून पोरीच बऱ्या. कधी कळायचं तुम्हाला? अहो या वंशाच्या नादात स्त्री भ्रूण हत्या वाढतच चालली बघा. हे थांबलं पाहिजे राव. दायरीच्या काकासाहेब चव्हाणांच्या शाळेत मुलं रॅली काढून ओरडू सांगतात स्त्री भ्रूण हत्या थांबवा, स्त्री भ्रूण हत्या थांबवा म्हणून. मला म्हणायचंय जग चंद्रावर चाललंय आणि आपण वंशाचा दिवाच करत बसलोय. अहो मंडळी, आज असं कोणतं क्षेत्र आहे जिथं मुली मागं आहे की? पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आज स्त्रिया सगळ्या क्षेत्रात काम करतात. एवढंच काय, आपल्या धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठान या संस्थेत सुद्धा महिलांची संख्या पुरुषांपेक्षा जास्तच आहे. महिलांची स्तुती करायला तो टाळ्या वाजवणार का? आपल्याला जायचं नव्हतं मुलगी बघायला. अरे अजून किती मुली बघशील तू? झालंय ना तुझं लगीन? अरे धोंड्या, मला नाही, तुला बघायचं नव्हतं मुलगी. मला काल म्हणलं होतंस ना उद्या माझ्या घरी ये, आपल्याला पिंपळगावला मुलगी बघायला जायचं म्हणून. विसरलास की काय? वय जरा विसरलोच होतो मी. ते काय होतंय माहितीये का, रात्रीला झोपच येत नाही मला, म्हणून असं होतं या. अरे जरा दमाने घे मित्रा, सबर का फल मिठ होते असं म्हणतात. अरे दोस्ता कवर सबर करू सांग ना तू. बरं चल लवकर, लांब जायचं यायला उशीर होईल. दिवस मावळला की एकतर काही मला दिसत नाही. ऐकताय का साहेब? हा जरा पत्ता सांगताय का? मला वेळ नाही. का मारलं हो त्याला? अरे काय नाही, बायकोचा राग काढला त्याच्यावरती. मी म्हणलं मला सकाळी चहा करून दे, तर म्हणाली घ्या तरी करून. तिला मारू शकत नाही ना, म्हणून त्याला आणला. काय विचित्र लोक आहेत राव या गावातली. आता पत्ता विचारलं कोणी कुणाला मारतं का? मारायचं होतं तर ह्याला मारायचं. त्याचं तरी माणसं जरा बरी दिसतात, जुनं ते सोनं असतं म्हणतात. यांना माहित असेल, यांना विचारूयात. काय सांगू तुला, माझी 2 सुना आहेत ती, पण एक पण कामाची नाही. दिवसभर त्या मोबाईल मध्ये तोंड खुपसून असते. या मोबाईल न तर वैताग आणलाय बघ. आपल्या दमान्यात असलं काय नव्हतं बघ. माझ्या नातवाला चव्हाण शाळेत मिनी केजीला टाकायचे. मागच्या वेळेस काय ऍडमिशन मिळालं नाही, यावर्षी मिळेल असं वाटते. माध्यमिक विद्यालयात तर छान उपक्रम असतात. वक्तृत्व स्पर्धा काय, निबंध स्पर्धा काय, चित्रकला स्पर्धा काय. 12 जानेवारीला तर लय मोठा कार्यक्रम असतो. माझ्या नातवासाठी मी तिथं ऍडमिशन घेणार आहे. होय मी बी ऐकलंय, लय मस्त शाळा आहे ती. मामा, हे हनुमंतराव आंधळे कुठे राहतात माहितीये का तुम्हाला?
अरा तुम्ही इथं चाललाय वय काय काम काढलंय यांच्याकडं मुलगी बघायला चाललोय त्यांच्याकडं बरं जावा जावा नशीब काढलंय तुम्ही अहो पत्ता तर सांगा होय सांगतो हा. हे बघा एक काम करा असं सरळ पुढे जावा तिथून उजवीकडे वळा तिथून थोडं पुढे गेलं की एक चौक लागल तिथून परत उजवीकडे वळा थोडं पुढे गेलं की म्हशीचा गोटा लागल तिथून परत उजवीकडे वळा तसं सरळ चालत या म्या भेटेल परत मला विचारा मला माहितच नाही अहो मामा माहित नसेल तर नाही मला फिराव असं काय फिरवतोय आम्हाला अहो थोडं चेष्टा केली मला मस्करी करायची थोडी सवय आहे घरी बायकोसोबत पण मी हेच करतो मला दुसरा काही काम धंदाच नाही बरं वाटतं तुम्हाला त्या हनुम्याचं घर पाहिजे ना हे बघा सरळ जावा हिरी मागच्या शेतात बंगला आहे त्याचा लय उपकार झाला मामा तुमचं अरे ही तो कुठं हात घालायला लागलाय अहो नमस्कार करतोय मामा देव करत तुम्हाला देवाना लगेच उचलाव काय म्हणणार तू म्हातारीची चेष्टा करतो बरं तसं नाही मामा मी देवाकडे तुमच्यासाठी प्रार्थना केली असं होय मग ठीक आहे अरे लका मुरली आलं बघ एकदाच घर अरे बंगला तर लय मोठा दिसतोय राव नशीब काढलं का तू नशीब काढलं कोण आहे का घरात मामा मामी कोण आहे ना असं दारासमोर वाटत जाऊ नका बाकर तुकडा काय नाही पुढे जावा अरे मुरली हे तर आपल्याला भिकारी समजून राहिले राव एवढा मोठा अपमान जाऊ दे गरज आपल्याला छाय उपाशी आहे ना म्या अहो आम्ही भिकारी नाही हनुमंतराव इथेच राहतात का अहो मालक भिकारी नाहीत ती आपल्या ती पुला बघायला पाहून आलेत वाटते काय करू घरात घेऊ का